श्री स्वामी समर्थ. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा मग अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे दोन्ही वाक्य जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा आपल्याला आपल्यासोबत साक्षात स्वामी उभे आहेत असा भास होतो. आणि भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा स्वामीची साक्षात मूर्ती, स्वामीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. आणि खरंच खूप आधार या वाक्याचा वाटतो. आणि मनातील इच्छा कुठेतरी पूर्ण झालेली आहे, हे फक्त नाव घेतल्यावरच जाणवायला लागते. स्वामी समर्थ महाराजाच्या संदर्भात अनेक ग्रंथ, मंत्र आहेत आणि भाविक याचा लाभही घेत असतात. श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानला गेला आहे. नित्यनेमाने याचे पारायण केल्यास तात्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत. तर नवीन जे लोक आहेत ज्यांना स्वामी सेवा करण्यास सुरुवात करायची आहे, प्रथमच पहिल्यांदा पारायणाला सुरुवात करणार आहेत, त्यांना आपण या ठिकाणी पारायण कशाप्रकारे करायचे आणि योग्य पद्धतीने पारायण केल्यानंतर त्याची फलश्रुती कशाप्रकारे आपल्याला मिळते. कारण कोणतेही काम जर आपण योग्य पद्धतीने केले, त्याचे मिळणारे फळ हे अगदी योग्य असते. तशाच प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असताना कशा पद्धतीने करायचे, ह्याचे नियम काय फार असे अवघड नाही आहेत. स्वामींची सेवा अगदी सरळ आणि सोपी आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्रासदायक नियम, अटी अशा नाहीत. अगदी भोळ्या मनाने, भावनिकरित्या आपण जी सेवा करतो ती स्वामी त्या ठिकाणी स्वीकार करतात आणि त्याचे फळ आपल्याला देत असतात. स्वामी महाराजांची न चुकता दररोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आज आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जण तर स्वामींशी, घरातील व्यक्तींशी आपण जसा संवाद साधतो त्या प्रकारे संवाद साधत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आनंद असेल, दुःख असेल, त्या बाबतीत आपल्या अडचणी, समस्या त्या स्वामींसमोर मांडत असतात. यश मिळालं, प्रगती झाली तरी स्वामीचरणी ते अर्पण करतात. आपल्याला जे काही मिळालं आहे ते सगळं स्वामींच्या कृपेमुळे प्राप्त झालेलं आहे, अशी भावना आज भाविकांच्या मनामध्ये, सेवेकरांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असतात. परंतु ज्यांना पहिल्यांदाच पारायण करण्याची इच्छा आहे, त्यांनी सर्वप्रथम याचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. पारायण योग्य पद्धतीने केले तर ते आपल्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतो. पारायण कसे करावे, कधी सुरुवात करावी, पारायण झाल्यानंतर काय करावं, या गोष्टी सुरुवातीला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग ह्याच गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर पारायणाला सुरुवात करताना काय करायचं, तर श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत आणि आपण जेव्हा पारायणाला सुरुवात करणार असतो तर सर्वप्रथम 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवस ह्याचे पारायण आपण करू शकतो. सुरुवात आपण कधीही करू शकतो पारायणाला, परंतु जर गुरुवारी किंवा दशमीच्या दिवशी केलेले चांगले असे मानले जाते. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीत संपूर्ण पोथीचे वाचन जरी केले तरीही चालतं आणि ज्याला होतच नाही त्यांनी रोजचा एक अध्याय, कारण आजकाल बरेच जण कामामध्ये व्यस्त असतात, त्यांच्याकडं इतका वेळ नसतो, ते कंटिन्युअसली एकाच बैठकीमध्ये 21 अध्याय वाचू शकतील. वेळेच्या अभावी ते सेवा पूर्ण करू शकत नाहीत आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये असा जर प्रश्न येत असेल की मी 21 अध्याय वाचू शकत नाही किंवा रोजचे 3 अध्यायसुद्धा वाचायला मला वेळ नाही, तर त्यांनी रोजचा एक अध्याय जरी वाचला तरीही त्या ठिकाणी ती सेवासुद्धा फलदायक ठरू शकते. पारायणाची वेळ आणि पद्धत कशी आहे, सारामृत वाचायला चालू केल्यानंतर कशा पद्धतीने वाचायचं, तर सकाळीच स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्या देवाची पूजा करायची, जेवण करण्यापूर्वी पारायण करावे, वेळ निश्चित करावी आणि त्याच वेळेला पूर्ण अध्याय होईपर्यंत पारायण करावे. नमस्कार करावा, पारायणाची सुरुवात करावी. त्या पारायणाची सुरुवात करत असताना पोथी जसे सांगितलेले आहे तसे अध्याय पठणास सुरुवात करावी. सर्वप्रथम एक दिवा कायम तेवत ठेवावा. त्या ठिकाणी पोथीला सर्वप्रथम अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप आणि दीपाचा आरती करावी. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी.
आता पारायण करत असताना काय करायचं, तर उजव्या तळहातावर आपल्याला पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपले नाव, तिथी, दिनांक, वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छेसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून त्या ठिकाणी संकल्प करायचा आहे. तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करायची आहे आणि हे झाल्यावर ते पळीभर हातात घेतलेले पाणी आपल्याला समोर ठेवलेल्या ताम्हणामध्ये सोडून द्यायचे आहे आणि नंतर हे झाडाला टाकले तरीही चालेल. आता पोथी वाचत असताना पारायणाची व्यवस्था कशी करायची आपण, तर पारायण करताना समोर चौरंग ठेवून चौरंगावर एक वस्त्र ठेवायचं आहे. त्यावर स्वामींचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची. त्या चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढायची, समई लावायची, गंध, अक्षदा, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य याच्याने आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे. आपण आसनावर बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करून पोथीला वंदन करायचे आहे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करायचे आहे. आपल्या मनामध्ये या ठिकाणी स्वामी आपल्यासोबत आहेत असा भाव त्या ठिकाणी असावा. म्हणजेच काय, आपल्यामध्ये सकारात्मक भाव त्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. कोणतेही काम करताना जर आपण सकारात्मक भावनेने केले तर त्याचे फळही आपल्याला अगदी योग्य आणि चांगले मिळते. श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असताना काही विशेष नियम आपल्याला पाळायचे आहेत का, हा प्रश्नही काही जणांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. तर नियम आहेत, परंतु इतकेही काही ते त्रासदायक नाहीत. साधे, सरळ आणि सोपे नियम आहेत. कोणते आहेत ते नियम, तर वाचन करताना आपले मन एकाग्र ठेवले पाहिजे. त्या पारायणाच्या पोथीमध्ये जे शब्द दिलेले आहेत त्यांचा उच्चार योग्य रीतीने केला पाहिजे. वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा. पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने जर पारायण केले तर त्याचे फळ आपल्याला मिळत असते. त्याचबरोबर या काळामध्ये सदाचाराने राहिले पाहिजे. वादविवाद, भांडण, तंटे हे टाळले पाहिजे आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण निरंतर केले पाहिजे. हे अगदी साधे आणि सरळ नियम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर त्यानंतर आपण पाहतो की श्री स्वामी चरित्र सारामृत यांचं पारायण फलश्रुती कशा प्रकारे मिळते. तर पारायणामुळे आपल्याला काय होतं, म्हणजे पारायणाचं फळ आपल्याला कशा प्रकारे मिळतं, तर आपण जेव्हा पारायण करायला चालू केलेलं असतं तेव्हा आपलं मन अगदी शांत, प्रसन्न आणि एकाग्र होत असतं. आत्तापर्यंत ज्यांनी सेवा केलेल्या आहेत, ज्यांनी हे पारायण केलेले आहे, त्यांना तो अनुभव आलेला असेल की आपण जेव्हा पारायण करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मनामध्ये आपोआपच त्या ठिकाणी सकारात्मक भाव यायला सुरुवात होते. मन अगदी प्रसन्न वाटायला लागतं आणि आपली एकाग्रता आपोआपच त्या पारायण वाचत असताना आपल्याला जाणवायला लागते. आपण नकारात्मक विचारांपासून दूर लोटल्या जातो. आपल्यामध्ये स्वामीविषयी भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढायला लागतो. ते आपल्याला पारायण चालू केल्यानंतर अशा प्रकारचे भाव आपल्यामध्ये बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर हा आजचा आपला व्हिडिओ नवीन सेवा सुरू करणाऱ्यांसाठी, म्हणजे 11 माळी जप आणि पारायण हे बरेच जण ही सेवा करत असतात. तर ज्यांना कुणाला इच्छा असेल श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायची, तर त्यांनी आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस किंवा अगदी जमतच नसेल तर 21 दिवस रोजचा एक अध्याय अशा प्रकारे आपण पारायण करू शकता. तर धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.